नमस्कार सगळ्यांना। आजच्या क्रीडाई पुणे आज जनरल बॉडी मीटिंग आहे का आणि कार्यकारिणी स्वागत समारंभ या अतिशय स्तुत्य अशा डेव्हलपमेंट ओरिएंटेड अशा उपक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष मनीष जैन आहेत, उपाध्यक्ष नितीन न्याती आहेत, अरविंद जैन उपाध्यक्ष, सतीश मगरसाहेब आहेत, इकडे शांतीलाल कटारिया आहेत, सर्व बांधकाम व्यावसायिक आहेत आणि तुमच्या जनरल बॉडीमध्ये बघा आमचे सर्व अधिकारी पण आहेत। म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आहेत, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आहेत, पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंग आहेत, दीपक सिंगला आहेत, कविता द्विवेदी आहेत, प्रतिमा भदाणे आहेत, वसईकर आहेत, भोपळे आहेत, निकम आहेत, निलेश गटणे, राहुल साकोरे, बघा अख्खे आमची टीम घेऊन आलेलो आहे मी। म्हणजे कोणीतरी म्हणालं की ते ताबडतोब डिसिजन देणारा एक मंत्री म्हणा, तर म्हणूनच मी सगळ्या लोकांना बोलवलं आहे आणि म्हणून भदाने मॅडमला पण मी विचारलं काही गोष्टी। आणि माझ्याकडे काम करण्याची पद्धत असते, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना आपण पाहिलेलं आहे ज्या वेगाने या महाराष्ट्रामध्ये मी देवेंद्रजी, अजित पवार एक टीम म्हणून काम केलं आणि आमच्या सरकारच्या अगोदर 2.5 वर्षाचा कारकीर्द आपणही पाहिली होती आणि जे थांबलेली कामं होती, थांबलेला विकास होता, त्याला आम्ही चालना देण्याचं काम केलं। आणि मग मुंबईतले असतील, पुण्यातले असतील, ठाण्यातले असतील, राज्यातले असतील प्रकल्प, मग मुंबईचं मेट्रो असेल, मुंबईचा कोस्टल रोड असेल, मुंबईतलं कारशेड असेल, त्याचबरोबर अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग असेल, पुण्यातले काही प्रकल्प असतील, मेट्रोचे प्रकल्प असतील, या सगळ्याला चालना देण्याचं काम मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीला सगळे स्टे हटवून टाकले। स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळं काढून टाकलं। आता मगर साहेब आमचं स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे। आणि कालच आम्ही समृद्धीचा शेवटचा टप्पाही सुरू केला नागपूर मुंबई, त्यामुळे लोकांची समृद्धी व्हावं आणि म्हणून समृद्धी सरकार आहे। खरं म्हणजे सरकार आणि शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं असतात। ही जेव्हा समान वेगाने धावतात त्यावेळेस त्या राज्याचा, त्या शहराचा विकास वेगाने होत असतो। दुडी मगाशी इथं त्यांनी सांगितलं टुरिझम सर्किट आणि टुरिस्ट कसं वाढेल, टुरिझम कसं वाढेल, ते सातारा सांगलीत काम करून आले। आणि इथं देखील आमचे सर्व अधिकारी इथं बसलेत, एक विजन असलेले अधिकारी आहे। अधिकाऱ्याकडे विजन असलं पाहिजे आणि अधिकारी प्रॅक्टिकल आणि पॉझिटिव्ह असला पाहिजे। मी नेहमी सांगतो अधिकाऱ्यांना, काम होणार कसं नाही हे सांगायला स्किल लागत नाही, पण न होणारं काम कसं होईल हे करायला स्किल लागतं। आम्ही तर राज्यकर्ते आहोत, पद तर ठीक आहेत, मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे। मला कोणीतरी म्हणालं कॉमन मॅन आहे, ते नानांनी कुठं बघितले ते बॅनर लावले इकडं। मी जेव्हा CM होतो त्यावेळेस सगळे म्हणायचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर। अरे मी म्हणालो CM म्हणजे चीफ मिनिस्टर म्हटलं की काहीतरी असं काय मोठं काहीतरी होतं काय?
मी म्हणालो CM म्हणजे मी समजतो कॉमन मॅन, काय प्रॉब्लेम आहे? कॉमन मॅनच्या त्याला आपल्याला सुविधा द्यायची असतील. आता देवेंद्रजी आमचे CM आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, काय प्रॉब्लेम आहे? शेवटी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो. आता तुम्ही सर्वजण रिअल इस्टेट सगळे डेव्हलपर आहात, घरं देता, सगळ्यांना घरं बांधता, प्रोजेक्ट करता, आणि त्यामध्ये क्रीडाई तर मला वाटतं पुण्यातून सुरुवात झालं आणि मग महाराष्ट्रात गेली, नॅशनल लेवलला गेली. क्रीडाईचं पण खूप योगदान आहे, मी पाहिलं आहे. कोविड काळामध्ये क्रीडाईंनी खूप मदत केली आम्हाला. ठाण्यात पण मदत केली, पुण्यात पण केली, महाराष्ट्रात पण केली. फक्त पैसे बनवणे किंवा फक्त इमारती बनवणे यापुरतं क्रीडाई मर्यादित नाही आहे. जेव्हा जेव्हा समाजाला गरज असते, या राज्यामध्ये जेव्हा आपत्ती येते, जेव्हा राज्यामध्ये संकट येतात, त्यावेळेस देखील आपण सडळ असते पुढे येता आणि मदत करता. आणि म्हणून आमच्या दुडीजींनी, कलेक्टरनी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जे आता आपण टुरिझमचं जे प्लॅनिंग करतो आहे त्यामध्ये देखील तुमची मदत लागणार आहे. त्यांनी चांगलं सांगितलं सायकल मॅरेथॉन करायची. आता सायकलचा रूट आपण ठाणे महापौर मॅरेथॉन आम्ही केली, मग जो मॅरेथॉनचा रूट असतो त्या रूटवर एकही खड्डा ठेवता कामा नये अशा प्रकारच्या आमच्या सूचना असतात. त्यामुळे रस्ता कंप्लीट चांगला होतो. आणि दुडीची आयडिया चांगली आहे, सायकल चालली म्हणजे रोडही चकाचक, स्वच्छताही होईल, सगळंच होईल. नवीन नवीन केलं पाहिजे. इनोव्हेटिव्ह आयडियाज ज्या आहेत या शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने आणल्या पाहिजे. आता सर्व टीम चांगली आहे, कलेक्टर, आयुक्त, सगळी बाकी सगळी टीम. आणि खऱ्या अर्थाने आम्ही कितीही म्हटलं तरी सुद्धा जोपर्यंत अधिकाऱ्याची मानसिकता जी आहे ही आपल्याला या शहरामध्ये, काही अधिकारी काय असतात 3 वर्ष आपलं काढायचे त्यांनी जायचं, पण काही अधिकारी असे असतात की मी इथं आल्यानंतर या शहराला काहीतरी देऊन जाईन, या शहरासाठी काहीतरी करेन अशी भावना ठेवून काही लोक काम करतात. आणि मग त्या शहराचं एक वेगळेपण आपल्याला जाणवतं. ठाणं काय होतं, मुंबईला आपण येता, मुंबई इतके वर्ष आपण पाहिल्यानंतर आता मुंबईमध्ये जाता, मुंबईमध्ये मगर साहेब तुम्हाला फरक जाणवतो? मी मुख्यमंत्री झाल्या मुंबई, पुणे तर आपलं महत्त्वाचं सांस्कृतिक शहर आहेच, पण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक तिकडे येतात आणि जगभरामध्ये जात असताना त्यांना जर मुंबई शहर आर्थिक राजधानीप्रमाणे जर त्यांना सुविधा मिळाल्या नाही तर शेवटी आपली प्रतिमा जी आहे जगभरामध्ये चांगली जात नाही. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या पहिला निर्णय आम्ही असा घेतला, हा मुंबई खड्डे मुक्त करणे, पॉटहोल फ्री मुंबई. आणि चहल तेव्हा कमिशनर होते आणि 2 फेजमध्ये मगरसाहेब आम्ही मुंबईचं पूर्णपणे कॉन्क्रिटायझेशनचा निर्णय घेतला. खड्डे मुक्त मुंबई. आज कॉन्क्रीटची कामं सुरू आहे आणि 2 फेजमध्ये म्हणजे खड्डे मुक्त मुंबई होऊन जाईल. कारण शेवटी रस्त्यावर खूप डिपेंड असतं. काल मी समृद्धी, नागपूर मुंबई समृद्धी हायवेचा शेवटचा टप्पा सुरू केला, तेव्हा मी जाताना मी ड्राईव्ह केलं आणि येताना देवेंद्रजींनी ड्राईव्ह केलं. रस्ता किती, म्हणजे रस्ता असा रस्ता तो आहे की जगभरामध्ये अनेक रस्ते, जर्मनी, अमेरिका, या सर्व रस्ते जे आहेत, हे रस्त्यावर ओळख असते, रस्त्यांवर त्या शहराची ओळख असते. रस्ते खडखड आले तर काय, तिथं खड्ड्यातून प्रवास केला, शहराची प्रतिमा मलिन होऊन जाते. आणि म्हणून रस्ते हे महत्त्वाचे असतातच. आणि जिथं रस्ते मी ठाण्यात पाहिलं की एक रस्ता आम्ही केला कॅडबरी कंपनीच्या समोरचा, तिकडचे तुमचे डेव्हलपर आहेत, त्यांना विचारा, एवढा मोठा रस्ता केला की तिथं विमान लँड होऊ शकतं एवढा रुंद केला, तुमचे लगेच पैसे वाढले, भाव डेव्हलपर लोकांचे. शेवटी सुविधा ते वाढलेच पाहिजे, त्याशिवाय ग्राहकांना पण फायदा होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी रस्ते चांगलेच झाले पाहिजे, सुविधा चांगल्या झाल्या पाहिजे. अमेरिकेचे रस्ते चांगले आपण म्हणतो. मला आठवतं आहे की जॉन एफ केनेडींचा एक कोट होता, अमेरिका इज रिच बिकॉज
अमेरिकन रोड्स आर गुड, म्हणून अमेरिका इज रिच बिकॉज नॉट बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड, बट अमेरिका इज रिच बिकॉज ऑफ अमेरिकन रोड्स आर गुड. म्हणजे अमेरिकेचे रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेची श्रीमंती जी आहे ती दिसती आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मी काहीतरी उलटं म्हणालो आहे. अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे रस्ते मुंबई पुणे एक्सप्रेस आपण पाहिला. मगर साहेब, मुंबई पुणे एक्सप्रेस जेव्हा नव्हता त्यावेळेस काय होतं, 7-8 तास लागायचे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की रस्ता झाला पाहिजे. गडकरी साहेब होते. गडकरी साहेब म्हणाले की तुम्ही हा रस्ता तयार करा. आज 8 तास लागतात, घाट जाम असला तर. आज 2.5 तासामध्ये मुंबई पुणे अपडाऊन करतो आपण. आणि त्यामुळे पुण्याकडे IT आलं, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली, तुमचं रिअल इस्टेट बूम झालं की नाही बाबा? फायदा झाला. शेवटी कसं इकॉनॉमी जी आहे, एक इकोसिस्टीम तयार होते, इकॉनॉमी बूस्ट होते. आणि म्हणून समृद्धी महामार्ग जो आम्ही केला आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, तो देखील एक गेम चेंजर प्रकल्प आहे. 18 तासाचा प्रवास आज 8 तासावर आणला. कनेक्टिव्हिटी आपण वाढवतोय. आणि तुम्हाला मी सांगतो, MSRDCचं डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल ग्रीड करतोय. कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 8 तासाच्या वर लोकांना लागता कामा नये, अशा प्रकारचं एक ॲक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतो. शेवटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जर विकास करायचा असेल तर रस्ते महत्त्वाचे आहेत. आम्ही ठाण्यामध्ये कन्स्ट्रक्शन TDRवर रस्ते केले. पुण्यात करता की माहीत नाही. कन्स्ट्रक्शन TDRवर पण रस्ते आपण केलेत. कन्स्ट्रक्शन TDRवर आपण अमेनिटीज दिलेल्या आहेत. अमेनिटी देखील मोठ्या दिलेल्या आहेत. तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाण्यातलं, ते टोटली आम्ही कन्स्ट्रक्शन TDRवर बनवलं. त्यात आणखी काही बाकी होतं. युनिफाईड DCPRमध्ये देखील आम्ही त्याचा बदल करून या ठिकाणी पुन्हा म्हणजे फक्त इमारत उभारायची नाही, तर आतलं इंटिरियर सकट, इलेक्ट्रिफिकेशन सकट सगळं त्यामध्ये घेतलं. आणि हे नवीन नवीन आपण जे काही प्रयोग केलेले आहे युनिफाईड DCPRमध्ये देखील, हे देखील लोकांना, त्या शहराला, काही शहरांना आर्थिक त्यांची कुवत नसते, मग त्यांनी अम्युनिटी त्यांना मिळू नये का? मग आम्ही तो निर्णय घेतला की कन्स्ट्रक्शन TDRमधून रोड पण बांधा, अम्युनिटी पण करा. आणि शहराला ते मिळालं तर त्या शहराची देखील जी काही सांस्कृतिक भूक आहे ती देखील भागवता येते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो या ठिकाणी की हे रिअल इस्टेट जे आहे, तुम्हाला खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात डेव्हलपर म्हणजे खूप पैसे कमवतात, खूप त्यांच्याकडे आहे. पण मी आपल्याला सांगतो, कोविडच्या वेळेस आम्ही एक प्रीमियमचा डिसिजन घेतला होता मुंबईसाठी. 50% प्रीमियम आम्ही कमी केला. आणि आम्ही त्यांना सांगितलं स्टॅम्प ड्युटी जी आहे ग्राहकाची तुम्ही भरा. त्यांनी भरले आणि 50% प्रीमियम कमी करून सुद्धा, कोविड असताना सुद्धा, कोविड नसताना जेवढा रेव्हेन्यू मिळायचा त्यापेक्षा जास्तीचा रेव्हेन्यू त्या ठिकाणी उपलब्ध झाला. तेव्हा मला काही लोक म्हणाले, तुम्ही अरे काय तुमचं, मग ते सिमेंटवाले येतील, स्टीलवाले येतील, रेतीवाले येतील. बोले मग हे रिअल इस्टेट तर तेच तर वापरतात. त्या इंडस्ट्रीला जीवदान द्यायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. तेव्हा खरं म्हणजे रिअल इस्टेट ऑक्सिजनवर गेली होती, व्हेंटिलेटरवर गेली असती, आम्ही थांबवलं. खऱ्या अर्थाने एक रिअल इस्टेटमध्ये काम करणारे लोक आहेत. खऱ्या अर्थाने कोण आहेत? शेवटी कुठल्याही इमारती बांधणं, लोकांना घरं देणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही सोप्या नाही आहेत. जेवढा ज्याचा व्यवसाय मोठा त्याला तेवढ्या अडचणी जास्त आहेत.
आणि म्हणून त्यांच्याबद्दल देखील आपण विचार केला पाहिजे. जर ग्राहकांना आपल्याला अफोर्डेबल किमतीमध्ये, परवडणाऱ्या किमतीमध्ये घर द्यायचं असेल तर डेव्हलपरचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्याला देखील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की यामध्ये जे रिअल इस्टेट जे आहे ही खऱ्या अर्थाने बांधकाम क्षेत्र, त्याचं महाराष्ट्राच्या GDP देखील तुमचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये देखील आपलं योगदान मोठं आहे. शेवटी आता महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन होतं आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी मुंबईत आले त्यावेळेस म्हणाले की आपण मुंबई फिनटेक कॅपिटल हब होईल, अर्थव्यवस्थेचं एक मोठं केंद्र होईल. याचं कारणच आहे की खऱ्या अर्थाने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ह्या सगळे जे शहरं आहे, नागपूर, ही शहरं जी आहेत ही शहरं डेव्हलप झाली पाहिजे. आता मगाशी मगरसाहेब आणि मला आपले पूर्वीचे अध्यक्ष सांगत होते की ज्या पद्धतीने मुंबई ठाण्याचा जेवढा विकास होतो आहे त्या प्रमाणात पुण्याचा देखील झाला पाहिजे, त्याला गती मिळाली पाहिजे. पुणे देखील एक सांस्कृतिक शहर आहे आपलं, त्याला देखील वेगाने ते पुढं गेलं पाहिजे. कारण म्हणतात लोक पुणे तिथं काय होणं, आणि म्हणून यासाठी मेट्रोची कामं आता सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत. आणि मेट्रो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट करतच, मग त्यामुळे लहान वाहनं जी आहेत ती रस्त्यावर आणत नाहीत, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर ते करतात. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की आपल्या देशाची देखील अर्थव्यवस्था जी आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण 11व्या क्रमांकावर होतो. आज आपण 5व्यावरून आता 4थ्यावर येतोय. म्हणजे आपण जर्मनीला देखील मागे टाकतोय आणि आता पुढे 3ऱ्या नंबरला येतोय. ही आपल्या देशासाठी फार अभिमानाची बाब आहे. कारण आपण फक्त बघितलं, आपण तुलना करा आपला देश आणि पाकिस्तान. आता पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे मोदीजींनी आणि जशाच तसं उत्तर दिलेलं आहे. शेवटी आपण कोणाची कळ काढत नाही, परंतु आपल्याला आपले जे पहलगाममध्ये निरपराध जे काही बेकसूर लोक ज्यांना दहशतवादाने पाकिस्तान धार्जिण्या लोकांनी जे काही गोळ्या घालून जे काही दुर्दैवी घटना घडली, आपण स्वतःहून काय केलं नाही, परंतु देशाचं लष्कर आणि प्रधानमंत्री महोदयांनी पाकिस्तानला देखील धडा शिकवला, चोख धडा शिकवला, उत्तर दिलं. आणि म्हणून संपूर्ण देश आपल्या लष्कराच्या मागे उभा राहिला, प्रधानमंत्री महोदयांच्या मागे उभा राहिला. पण आपण फक्त एवढ्यापुरतं मर्यादित राहिलो नाही, आपल्याकडे आपण विकासाला देखील चालना दिली. आणि म्हणूनच आज आपण 4थ्यावरून 3ऱ्यावर येण्याचं जे काही स्वप्न पाहतोय, $5 ट्रिलियन जो काही गोल आपल्याला अचीव करायचा आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा $1 ट्रिलियन आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, नीती आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं 1 ट्रिलियन नाही, $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. पुणे बिने तर आणखी वेगळंच आहे. त्यामुळे एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आज परदेशी गुंतवणूक आपल्याकडे येते आहे, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आपल्याकडे येते आहे. याचं कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे, आपल्याकडे स्किल्ड मॅनपॉवर आहे. आणि म्हणून लोक, आपलं इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आपण म्हणतो, लोक येत आहेत. याचं कारणच की लोकांना बघा, एकतर सुविधा पाहिजेत आणि कटकट नको. मगाशी तुम्ही म्हणाले की काय आहे परमिशन, पण मला वाटतं युनिफाईड DCPRमुळे आपण बऱ्यापैकी त्यांचं काम हलकं केलेलं आहे, बऱ्यापैकी. आता आणखी जे आपल्याला काय पाहिजे आहे ते तुम्ही या ठिकाणी मला दिलेलं आहे की पिंपरी चिंचवड महापालिका प्रारूप विकास योजना ती लवकरच आपण मंजूर करू, त्यालाही लवकर मंजुरी देऊ आपण. जे DPचा विषय आहे, PMRDAचं काहीतरी कोर्टामध्ये आहे, PMRD कोणीतरी कोर्टात गेलं ना, पण ते पण आपण लवकरात लवकर तेही आपल्याला करता येईल. कारण PMRD प्रमाणे तुम्ही मगाशी म्हणाले की जसं PCMCमध्ये आपण काय नियमावली जी आहे, हा युनिफाईड DCPR प्रमाणे
तर ते देखील मी असीम गुप्तांना सांगतो की आपल्याला त्यातून देखील आपल्याला काय मार्ग काढता येईल तो आपण काढू. शेवटी बघा, जे तुम्ही मला इथं दिलेलं आहे हे जसं मुंबई शहरासाठी ऑनलाईन TDR पोर्टल केलं आहे, तसं आपल्याला पुण्यात पण करायचं आहे. ते आपण करू. त्याला देखील आपण लवकर निर्णय घेऊ. त्याचबरोबर जी एक कमिटी लागते त्रिसदस्यीय, पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली जी स्थापना करण्यात आलेली आहे, तशी हरित इमारतींच्या यासाठी प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करायचे आहेत, तेही आपल्याला करता येतील, तेही आपण करू. मला वाटतं ह्याच्यामध्ये बरंच काय आहे. बाल्कनी प्रोजेक्शन आहे, फायर सेफ्टी आहे, रिक्रिएशन फ्लोअर आहे, त्याच्यामध्ये रूफटॉप जे आहे त्याचं काहीतरी आहे. 70 मीटरपर्यंत उंचीच्या हायराईज कमिटीची परवानगी आता लागत नाही ना, इकडे पुण्यात लागते. लागत असेल तर जिथे आपल्याला मुंबईप्रमाणे करा ना, ठाण्याप्रमाणे करा. म्हणजे त्यामुळे आपल्याला SRAमध्ये पण आपण त्याच्यामध्ये SRAची नियमावली केली, आपण क्लस्टर डेव्हलपमेंटची नियमावली केलेली आहे. यामध्ये जे आपल्याला काही करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे. आणि मला वाटतं बदाने मॅडम आपण आणि आपले अधिकारी जे आहेत नगरविकास विभागाचे, यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण नक्की ऐकून घ्या आणि त्या ताबडतोब आपल्याला सोडवायच्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या. असीम गुप्तांना मी सांगतो की ज्या काही अडचणी असतील त्या ताबडतोब आपण शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म असं करूया. जे लगेच सोडवायचे असतील ते ताबडतोब सोडून टाकू. आज तुम्हाला मी सांगतो, काही असे विषय असतील हे लगेच आपल्याला सोडवता येतील, ते लगेच सोडून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी आपल्याला आज इकडे अध्यक्षांनी जे काही आपल्याकडे एक जो विश्वास दाखवलेला आहे की आणि याच्यापूर्वीचे अध्यक्ष होते त्यांनी काही आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि एवढे सर्वजण लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने रिअल इस्टेटमध्ये खूप मोठा एक असा हा व्यवसाय मोठा आहे. खऱ्या अर्थाने मला वाटतं सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट देणारा आणि कृषी विभागाच्या नंतर रिअल इस्टेटमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो आणि त्याच्यावर 200-250 छोट्या मोठ्या इंडस्ट्री, ज्या अलाइड इंडस्ट्रीज आहेत त्याही डिपेंड आहेत. त्यामुळे ही रिअल इस्टेट जी आहे यांना आपल्याला चालना देत असताना या ठिकाणी त्यांच्या अडचणी देखील आपल्याला सोडवल्या पाहिजे. आपण म्हणतो आता आम्ही नवीन गृहनिर्माण धोरण केलं, हाऊसिंगचं नवीन पॉलिसी आणलेली आहे. त्यामध्ये देखील तुमच्या काही सूचना असतील त्याही तुम्ही द्या. काही तर आम्ही तर चांगलं केलेलं आहे, परंतु नक्की त्यामध्ये हाऊसिंगच्या नवीन पॉलिसीमध्ये काही सूचना आपल्या असतील तर त्या देखील आपण दिल्या, अंतर्भाव या ठिकाणी केला जाईल. कारण शेवटी युनिफाईड DCPR जेव्हा आम्ही केला त्यावेळेस देखील MCIच्या क्रेडाई, नरेडको यांना देखील बोलवलं, त्यांच्या देखील सूचना घेतल्या की कुठलाही निर्णय घेताना तो कागदावर राहता कामा नये, त्याचं इम्प्लिमेंट झाला पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा थेट फायदा लोकांना मिळाला पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून कुठलाही निर्णय आम्ही घेतला तर तो लोकांपर्यंत त्याचा फायदा गेला पाहिजे. ही भूमिका सरकारची असल्यामुळे आज आम्ही नवीन पॉलिसीच्या माध्यमातून 35 लाख घरं पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमचं ते टार्गेट आहे. त्यामध्ये देखील तुम्ही या. प्रधानमंत्री महोदयांनी सर्वांसाठी घरं PMAY देखील ती एक मोठी योजना आहे, त्यामध्ये देखील आपण येऊ शकता. आज समृद्धी महामार्ग जो आपण केला आहे, जसं मुंबई पुणे जसं जो ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण केला त्यामध्ये देखील आपण अनेक प्रकल्प आपण राबवले. तसे मुंबई नागपूर 700 किलोमीटरचा हा जो प्रकल्प आहे
याच्या दोन्ही बाजूला देखील आम्ही मोठे 18 ते 20 एक नोड करतो आहे. त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेवटी सगळ्यांनी मिळून आपण विकासाला चालना देत असताना सरकारचे एक सोबत आहात सरकारच्या ही भावना मनामध्ये ठेवली तर नक्की मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर आपण या राज्याला आपण पुढे नेऊ शकतो. AIचा जमाना आहे, आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत. आता काय काय फटाफट 7-7 दिवसात स्लॅब टाकतात आणि इमारत उभी होते. प्रिकास्ट असतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर फास्ट काम करता येतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आयडियाज आहेत, टेक्निक आहे, क्रिएट आहे, इमॅजिन आहे, त्याचबरोबर इनोव्हेट आहे, इम्प्लिमेंट आहे. या सगळ्या AI आधारित ज्या काही आपल्याला बाबी करता येतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेलं आहे. आपल्यामध्ये पण त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमुळे बांधकाम क्षेत्रात देखील क्रांती घडेल, ती देखील आपण घडवली पाहिजे. बाकी आपल्याला मी एकच सांगतो की सरकारकडून आपल्याला हे सरकार आपलं आहे, हे सरकार तुमचं आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून आमचं एकच आहे डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. त्यामुळे आपण 2.5 वर्षाचा कारभार पाहिला. आता इथून पुढे देखील आम्ही सरकारचे 100 दिवसाचा प्रोग्राम केला आहे. कृती आराखडा देवेंद्रजींनी 150 दिवसाचं केलेलं आहे. यामध्ये देखील युद्ध पातळी या राज्याला पुढं न्यायचं आहे आणि म्हणूनच यामध्ये रिअल इस्टेट याचा खऱ्या अर्थाने आणि आपला क्रेडाईचा मोठा सहभाग असला पाहिजे अशा प्रकारची मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि तुम्हाला माहीत आहे की मी आता आपल्या ज्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी फक्त कागदावर ठेवणार नाही, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना या ठिकाणी मी देईन. आणि आपल्या पुण्याला देखील जसं तुमचं म्हणणं आहे की मुंबई, ठाणे असेल, पुणे, या सर्व पुणे आज वाढतं आहे. पुण्याचे देखील अनेक प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, या ठिकाणी स्लमचे प्रश्न आहेत. यामध्ये काही मी मध्ये आलो होतो जेव्हा पूर आला तेव्हा अनेक इमारती ज्या आहेत, काही धोकादायक इमारतींचाही प्रश्न आहे. पूर नियंत्रण रेषेमध्ये देखील काही घरं आहेत, तोही प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत हे मला माहीत आहेत आणि मी नक्की आपल्याला सांगतो की खऱ्या अर्थाने ग्राउंड रियालिटी जी आहे ही समजून आपण काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून आज क्रेडाईने आज जे काही आपला हा जो काही उपक्रम आपण सुरू केलेला आहे त्याला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला एवढंच सांगतो की कधीही मला आपण भेटू शकता. कधी मुंबईला आलात तर कधी भेटा, कधी तुमचं पुण्यामध्ये कधी अशी मीटिंग असेल आणि काही महत्त्वाचे विषय असतील, पॉलिसी मॅटर असतील तर आपण भेटून त्याच्यावर मार्ग काढू. शेवटी चर्चेतूनच आपल्याला मार्ग काढायचे आहेत. आणि मग तुम्ही जेव्हा जेव्हा हे कराल, प्रश्न मांडाल, मगाशी मी आपल्याला सांगितलेलं आहे हे सरकार जे आहे हे सरकार फास्ट डिसिजन घेणार आहे. काही वेळा काही गोष्टी राहून गेल्या असतील, पण काही राहिलेल्या ज्या पुण्याचे काही जे विषय असतील आणि नगरविकास आणि हाऊसिंगच्या संदर्भातले, रस्त्याच्या संदर्भातले, मेट्रोच्या संदर्भातले, तर नक्की हा एकनाथ शिंदे कायम तुमच्या सोबत आहे ही खात्री आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप आजच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.